नमस्कार. दुपारचे 2 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. आता बातम्या सविस्तरपणे. विधान परिषदेमध्ये घोडे बाजार झालाय हे सर्वांना माहिती आहे असं आता सुळेंनी म्हटलंय. पैशाच्या जीवावर कुणी उडू नये असं देखील सुळे म्हणाले. दरम्यान कुठेही घोडे बाजार नाही, प्रेमानं मन जिंकता येतं असं फडणवीसांनी म्हटलंय. भाजपनं तोंड उघडायला लावू नये असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. आत्ता हा जो घोडे बाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत. म्हणूनच मी हे बिल मूव्ह करतेय की घोडे बाजार होऊ नये आणि कुठलंही इलेक्शन झालं तरी ते फक्त पैशाच्या जीवावर कोणीही लढू नये. माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये, त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये, कारण का माझा तो स्वभावही नाहीये आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही.